भावजाया फुलं टाकायला आणि मारुतीराय चलायला. एकीकून प्रभू रामचंद्रानं दंड धरला आणि एकीकून शेष लक्ष्मणजीनं दंड धरला आणि चौकोन सिंहासनं केलेले होते. आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे भाट काही अंतरावर, भाटाच्या आणि प्रभू रामचंद्राच्या मधात, राज्याच्या मधात कोणीच नसतं बरं राजाच्या मधात, पण राजाच्या मधात सिंहासन टाकलं. आणि ते सिंहासन प्रभू रामचंद्रापेक्षा काही यत्किंचित कमी होतं. त्याला माहीत होतं मारुती आपल्यापेक्षा उंच सिंहासनावर बसणार नाहीत, म्हणून थोडंफार कमी होतं. लक्ष्मणजीपेक्षा आणि भरत शत्रुघ्नपेक्षा उंच होतं, प्रभू रामचंद्रापेक्षा थोडंसं खाली होतं. आणि मारुतीरायला जवळ आले, दोघांनी दंड धरले, बसा, मागे सरकले. डोळ्यातून पाणी आलं. सीतेनं सांगितलं, हनुमंता, अरे बाळा, तुझ्यामुळे आम्ही 1 महिनाभर मुहूर्त लांबिलं, पुन्हा मुहूर्त वशिष्ठाच्या हातानं काढ बाळा. हे फक्त तुला खुर्ची नव्हती याच्याकरता मी नाराज होते. मालकानं पुन्हा लोक बोलिले, ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी बोलिले, तुला हे आसन केले हनुमंता. मारुतीरायनं साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, कामाला इस्तू लावलाय, भोग काय करायचा? ज्यानं वासनेला इस्तू लावलाय त्याला सिंहासन काय करायचं? मी तुमच्या दरबारात बसतो, पण मी बसल तिथं बसू द्या. तुम्ही बसा प्रभू सिंहासनावर. राज्याभिषेक झाला काका, वरी बसले. आणि राज्याभिषेक झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या पुढे मारुतीरायनं डावा गुडघा टेकला, उजव्या गुडघ्यावर हात जोडेन असे बसले. एका ठिकाणी तर असं आहे, उजवा गुडघा टेकला आणि डाव्या गुडघ्यावर हात, असं समजायचं मूर्ती घडीनार पेलेला होता. अशी मूर्ती नाहीये. मारुतीरायाची मूर्ती कोण्या हातावर पर्वत असावा याचं सुद्धा शास्त्र आहे. आपण आणणारे काय, मूर्ती आणायला ते गेल ते रावसाहेब तात्यान ते फुल गांजा वाढणार, त्याला कळतं का कोणती मूर्ती आणावं, कोण्या हातावर मारुतीरायाच्या पर्वत असावं? इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात. हो, त्याचं सुद्धा शास्त्र आहे. मारुतीरायाने डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात जोडले. जिथं जिथं रामप्रभूचे मंदिर आहेत तिथं मारुतीराय त्याच्या रेषेत नाहीत, पुढे येत असे हात जोडलेले. आणि मला ही जागा देऊन टाका. दृष्टांत संपला. विटेवरच्या मालकानं दंडक काढा. 7व्या अवतारात जो संन्यासी माझ्या पायापाशी बसला, जो संन्यासी माझ्या पायापाशी बसला, माझे मंदिर नसले तरी चालतील, प्रत्येक गावात माझं मंदिर नसलं तरी चालेल. आजही सगळ्या गावात रामाचे मंदिर नाहीत, पण मारुतीचं मंदिर, पण माझ्या पायापाशी बसलेल्या मारुतीरायाचं मंदिर असणं गरजेचं आहे. दुसरा दृष्टांत सांगतो. ज्याला संसारात पडायचं, माऊली बुवा तुम्ही बी पाया पडा असताना मारुतीच्या, हो नाही, एकदाच बस झालं म्हणून तर इतका गोड कारभार आहे. 2दा पडल्यावर तंगडे वाढते, बस झालं एकदाच. पाया पडावं लागतंय. मारुतीच्या पाया पडल्याशिवाय शेवंतीच नाही. तरी पण काय नवरदेव त्याच्या पण बुटाडा सगळं पाया पडायले. सासऱ्यानं दिलेल्या पैशावरला बुटन इतका टेकीत आला, त्यानं रावणाच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या, तो धोतर फुकायला किती टाइम लागेल त्याला. एक म्हातारं म्हणलं, आम्ही पडत होतो आरम्यानला, तुला काय कळतं डांगऱ्या? मारुतीच्या कुठे बुटाडा सगळं पाया पडत असतात का? त्यानं रावणाचे दुपारा गुडघ्यापासून खाली हाणलेत आणि तू हाणायला किती टाइम लागन? नालायक माणसं कायला गडबडीला झाला असं बाजाराला, रिक्षा उभा असा आणि बिडी अर्धी असा, टाकून द्या वाटत नाही, मागून बिडी धर तू, जय मारुतीराय, धोतर पेटन. त्यानं लंका जाळली, तू आकाष्टा फुकायला किती टाइम लागन? दृष्टांत संपला. मला सांगा, पायापाशी बसलेल्या मारुतीरायाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय संसाराला सुरुवात नाही. संन्यासी आहे पण संसाराला सुरुवात नाही. एवढा मोठा मान नामदेवराय विटेवरच्या मालकाला म्हणतात. मारुतीरायाला कशामुळं दिला? तर विटेवरच्या मालकानं नमूद होऊन सांगितलं, पायापाशी मारुतीराय बसले म्हणून या टोकाचा अधिकार दिला. मग पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला तुमचं मंदिर नसलं तरी चालेल, पण मारुतीरायाचं मंदिर व्हावा अशी पायापाशी बसलेल्या मारुतीरायाचं तुम्ही इतकं नाविन्य कौतुक करत आहात, इतकी पायापाशी बसलेल्याची ताकद आहे. मग आम्हाला तरी दुसरं कशाला काय देता? हे
पायापाशी बसलेल्या व्यक्तीचा आदर. रावण नालायक होता. विभीषणाला पण आपल्या संतांनी उचललेलं नाही हे ध्यानात ठेवा. विभीषण भजन जरी करीत होता ना, तरी पण तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज त्याला महाराज नाही म्हणले. बरी तो महामूर्ख जाना. स्वार्थी होता, खुर्चीचा लागत होता तो, खुर्चीचा. हा, त्यानं फक्त खुर्चीसाठी भजन केलं. मी आणि आता काय करणार आहे मोह, आहे का नाही? ते कुठं आसन काय आहे चिरंजीव, पण आपल्या काही स्वप्नात बी नाही. काय करणार आहे बाळ्याचं? हो, खुर्चीसाठी. हो, रावण तर नालायकच होता, त्याबद्दल दुमत नाही. पण नालायक रावणानं जगाची मालकीन अशोक वाटिकेत ठेवली. कौरक बोलायचंय किती वेळ? अजून 15 मिनिटं. ठीक आहे. हो, म्हणजे 15 मिनिटं महाराज यायचे का पुढारी यायचे? म्हणजे पुढारी यायचे 15 मिनिटं मोठे असते. ते म्हणते 2च मिनिटात आलो, मग 35 मिनिटाला येतो. म्हणजे महाराज यायचे 15 मिनिटं ना. हो, माणसं जेवायचे पुन्हा. हो, अशोक वाटिकेत आईसाहेबाला ठेवलं. आणि विभीषण एका संन्याशाला भेटला. त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. म्हणले मला तुमच्याकडे यायचंय. मारुतीराय म्हणले जाहीर प्रकटन नाही, काय नाही, पत्रिका छापायचं काम नाही, प्रचार नाही, आमकं नाही, काय नाही, सोपं काम करा, आमच्या मालकाचे पाय धरा. विभीषण म्हणले अरे हनुमंता, तुला लग्नाचं काय कळणार बाबा? तुम्हाला मागणं पुढं फुफुटा उड, बायको काय असती लग्न करणाऱ्याच माहिती आहे. मारुतीराय म्हणले मी लग्न केलं नाही, पण संसार किती विचित्र आहे मी मालकाचा पाहिलाय. आणि संसारात किती सुख आहे मलाही माहिती आहे. फलकट तो संसार येते सार, म्हणून तर मी भगवंताचं भजन करतो. म्हणले मी तुम्हाला नाव ठेवत नाही मारुतीराय म्हणले, पण आमच्या मालकाच्या पायात इतकी मोठी ताकद आहे, तुम्हाला वाटत असेल की ती बायको हरते काय नाही. नाही म्हणे हनुमंता, पाय धरल्यावर तुमचे मालक मला स्वीकारतील का याची शंका आहे. का शंका आहे? तुमच्या मालकाची पत्नी माझ्या सख्या भावानं अशोक वाटिकेत ठेवली, आणि रावणाचा मी सख्खा भाऊ आहे. मारुतीराय म्हणले ते बाकीचं इचकितच नाहीत, तू फक्त पाय धर. शरणांगता वज्रपंजरू. पाय धरल्याबरोबर मारुतीरायनं आवाज दिला, अय कोण? वानर आहे ना, रावणाचा भाऊ विभीषण. हा ना. मारुतीराय म्हणले मुकाटे बसा, हे आपल्याकडे आल्यावरच कामाचं आहे. म्हणून तर राजकारणात साम दाम दंड आणि भेद. हो, फुटपाळडी ना. विभीषण इकडे घेतला, सुग्रीवाला पाणी आणायला लावलं. कशात पाणी आणलं असन? संकल्प सोडायला. आमचे रामायणकार सांगतात आता ऐका बरं का, आणि काय त्या ठिकाणी संकल्प सोडायचा बरं का. आणि मग लागली सुग्रीव सोन्याची गुंडी घेऊन गेला बरं का. वनवासात सोन्याची गुंडी नसती रे सुमळ्या, असं काही सांग जाऊ नको, मरतेन माणसं. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1,00,000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. शास्त्र बापाची जहागिरी नाही मनानं सांगायला. पलाशम द्रोणो पलाशम पात्र दुरण, पळसाच्या पानाचं द्रोण पाणी आणलं आणि संकल्प सोडा. रावण मारल्याच्या नंतर लंका तुम्हाला देऊन टाकील. टाकली देऊन लंका या नामदेवरायकडे. नामदेवराय म्हणले देवा, ज्यानं बायको चोरून नेली त्याला लंका देऊन टाकली, कशा करता? पाय धरल्यामुळं. ऐका पुन्हा. देवा, रावणानं शक्ती कोणाच्या अंगावर सोडली होती? लक्ष्मणाच्या का विभीषणाच्या? हा, किती महाराज फुकल्यावर सुधारायचे? रावणाला सगळ्यात जास्त रामाचा आणि लक्ष्मणाचा नव्हता, विभीषणाचा होता. भाऊ महा आहे आणि तिकडे गेलाच कस काय याचा राग होता रावणाला. म्हणून विभीषणाच्या अंगावर शक्ती सोडली. पण युद्धाला जाता जाता पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं लखन, विभीषणाच्या अंगावरच्या केसाला धक्का, आपल्या जीवाला धक्का. शक्ती आल्याबरोबर विभीषण बाजूला ढकलला आणि लक्ष्मणांच्या छातीवर शक्ती घेतली. देवा, गरज काय होती? शरणांगता वज्रपंजरू, आमचे पाय धरणाऱ्याला आम्ही मरू देत नाहीत. मग नामदेवराय म्हणले देवा, तुझे पाय धरणाऱ्या विभीषणाला बायको चोरून नेणारा
त्याचा सख्खा भाऊ आहे. बायको चोरून नेणाऱ्याच्या भावाला पाय धरल्यामुळं 7 कोटी घराची लंका दिलीस. बायको चोरून नेणाऱ्या भावाला त्याला स्वतः वाचून स्वतःच्या भावाच्या अंगावर शक्ती घ्यायला लावली. इतकी तुझ्या पायात ताकद आहे, मग आम्हालाही दुसरं नको. चरण सेवा अखंडित 15 मिनिटात, फक्त आम्हाला पायाची सेवा पाहिजे. याच्याकरता देवाचे पाय पवित्र. न्यायशास्त्र 6 शास्त्रकार येतं. 6 लोकांनी 6 शास्त्र केले. त्याच्यापैकी सांख्य नावाचं शास्त्र कपिलाने केलं आणि न्याय नावाचं शास्त्र गौतमाने केलं. सांख्यम मुच्यते न कपिलायम न्यायो गौतमो भया. तुमचं शास्त्र आहे ना वकीलजी, हे गौतम आणलेले गौतमानं. त्याच्यात 2 श्लोक आलेत. मला सापडे तर तुमच्याकडे पाठील, मी 9 वर्षापूर्वी वाचील ते, पण आता मला पूर्णता पाठ नाही. न्यायाधीशानं ज्याला फाशीची शिक्षा सुनावली, न्यायाधीशानं फाशीची शिक्षा सुनावल्यावर ज्या पेननं फाईलवर सही केली ती पेन न्यायाधीश मोडून टाकतो, असं आहे का नाही? त्याचं टोक मोडून टाकते. मी आतापर्यंत लय लोकायला विचारलं पण कोण नाही उत्तर सांगितलं. अनिष्टो भय तत्व हिंसाचारम स्तते वचम टाका प्रमुच्यते जाया न्याय देवतां स्तते वच. म्हणून पेनचट नोक खोडीत असते, हे त्याचं शास्त्र आहे. मी वकील नाही, 7वी शिकलो तरी पण पाठ आहे. विठाला विठाला न्यायशास्त्राचे करते मुनिश्री गौतम ब्रह्मदेवाची जावाई विश्वात सुंदर अशी कन्या जन्माला घातली. तिचं नाव अहिल्या. पण 33 कोटी देवाचा राजा इंद्र, ज्याच्याकडे 222 काम आहेत, त्यानं अनुचित प्रकार केला. 2 देवायला कोंबडं केलं आणि हे देव कोंबडे नव्हते, हे देव कोंबडे झालते. इंद्राकून लाच घेतली, लालूच घेतली आणि 2:15 वाजता बोंबलले. कोंबडं कोणाचं ओरडू? माऊली बुवा सकाळी ओरडत असते, पण हे ठरून केलेले कोंबडे होते. हे 2 वाजताच ओरडले संध्याकाळी. रातच्या 2 वाजता कोंबडं हरवलं म्हणून म्हाताऱ्याच्या लक्षात आलं. पहाड झाली, ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं आणि कमलुंड घेऊन म्हातारा आंघोळीला गेलं. गंगेने शाप दिला. वेगळ्या स्थितीला अपमुहूर्तावर गंगेला बाटवत नसते, म्हणून या शापानं तुझी पत्नी कलंकित होईल. गंगेनं गौतमाला शाप आणि इकडे इंद्र गौतमाचं रूप घेऊन घरी परत आले. आवाज दिला, अहिल्ये. 3रं उदाहरण सांगतो, पायाची ताकद काय. तर इंद्रानं मालकानं आवाज दिला, आपण कोण? रूप प्रगट केलं आणि आईन दिलं, सांगितलं जा इकून निघून. तितकाच राग आला. अहिल्या इतकी ताकदवान होती. 3.5 वर्ष नुसता पाऊस पडला, नुसता पाऊस पडला, नुसता पाऊस, ऊनच नाही. 3.5 वर्ष काय पिकवायचंय म्हणून 5 वारी पद्धतीच्या साळी होत्या. साळी गौतमानं ती पण धरली चिखलात, ती पण हाणली. आणि अहिल्याच्या हातात इतकी ताकद होती, तिनं पेरलेला भात ती पण जर 4थ्या मुडणात गेली तर 1ल्या मुडणातला भात कापायला येत होता. तिच्या हाताची ताकद काय असेल कल्पना करा. मग हिच्या हातातली ताकद, त्या काळात वल्ल्या दुष्काळात साधू जगवायची ताकद जिच्या हातात होती, हिनं शाप दिला असता तर इंद्रिया बुक्का झाला असता. हो, इंद्रिया बुक. वरी लोक पाप करणार होते बरं का. जाई हो तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नो. तुकोबारायनं 400 वर्षापूर्वी वरी बोट केलं तेव्हा पाप करणारे वरीच होते. आता जर तो प्रसंग झाला असता तर तुकाराम महाराजाला पण कळालं नसतं कोणाकोणाकडे बोट करू. हो, इतकी पाप्यांची संख्या. त्या काळात वरीच होते. इंद्र अत्यंत पापी. चंद्र किती पापी सांगू तुम्हाला. ज्या गुरुजीनं चंद्राला शिकलं त्या गुरुजीची पत्नी गुरुमाता शर्माबुवा आणि त्या गुरुमाते शिरातला चंद्र, म्हणून तर थुत्तर काळ झालं त्याचं. इतका विचित्रपणा होता. अजून 6 लोक होते. पुन्हा आपला वेळ संपला, कशाला दुसऱ्याच्या रानात आऊत आणायचं. विठाला विठाला योग असा आला. म्हणून म्हाताऱ्याने शाप दिला, तू जगत सुंदरी आहे पण चुकीचं काम केलंस, तो दगड होऊन पडन. आणि ती दगड होऊन पडली. एकदा भगवान प्रभू रामचंद्र, एक महात्मा वनातून चालले होते. अख्खं वन वाळलेलं, एकच झाड, पठाडे बुवा हिरवं, एकच झाड. तर प्रभू रामचंद्राने त्या महाराजाला विचारलं, एक सर्वाम तरुयाम शाखायम प्रसन्नस्तु भय शाखा तरुवरम भय छाया येन काष्टाम शुष्काति जायम येन विहंगमास्त्योर. सगळ्या वनातली झाडं काष्ट शुष्क म्हणजे वाळलेली आहेत, एकच झाड हिरवं कस काय, याला माहित नाही का?
माहीत नाही विचारणाऱ्याला, पण साधूच्या मुखातून ऐकण्याचा आनंद आहे. म्हणून गुरुजींना विचारलं. गुरुजी म्हणले तिथे गेल्यावर सांगतो. तिथे गेल्यावर त्या झाडाखाली अशी शिळा होती लांबणीची पडलेली. एक मंजुळ वारं आलं. वारा आल्याच्या नंतर भगवंताच्या पायावरची अशी धूळ उडाली आणि त्या शिळेवर पडली. शिळा होती मनुष्य झाली. आमची इथंही सांगतात आता ऐका बरं का. आणि काय ऊन तापलेलं होतं बरं का. आणि काय त्या उन्हानं प्रभू रामचंद्राला घाम येऊ लागला बरं का. सुंबळ्या वाचून सांगायचं आहे राम सूर्यवंशी, ज्याच्या कृपेने सूर्य उदयाला येतो किंवा अस्ताला जातो तो सूर्य रामाचा घाम कसा काढीन रे रावसाहेब. सूर्य रामाचा घाम कसा काढीन. काय ताकद आहे सूर्याची. प्रभू रामचंद्राचा घाम काढायचा. काय रामाला घाम आला बरं का. आणि मग ती गर्दाबाद सावली पाहिली आणि राम घाम पुशीत पुशीत त्या झाडाखाली गेले. सगळं गवत होतं. एकच दगड होता त्याच्यावर मांडी घालून बसले. मग त्या बाईचा उद्धार झाला. असं नसतं रे. राम हे साधू संतांचा आदर करणारे होते. साधू मुनींचं दर्शन घेणारे होते. लोपामुद्रेचं दर्शन प्रभू रामचंद्रानं 9 बाऱ्या घेतलं. 9 बाऱ्या एका साधूच्या पत्नीचं. तर अहिल्याला पाय कसा लावतील. भगवंताच्या पायावरचा मातीचा कण उडाला आणि दगडाची बाई झाली. विश्वसुंदरी होती ती. विश्वसुंदरी. मोरड्याला संसार पुन्हा तासात आला आणि जगाला अन्नदान करण्याची संधी, महान मोठं पुण्य करण्याची संधी गौतमाला पत्नीपासून होती. ती पत्नी दगड झाल्यापासून महात्मा नाराज होता. पण ज्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या विष्णू परमात्म्याच्या पायाच्या मातीचा कण पडल्याच्या नंतर पुन्हा पूर्वपदाला आली आणि तिथून पुढं पुन्हा अन्नसत्र सुरू झालं. भगवान आमचे नामदेवराय सांगतात देवा अहिल्याचा उद्धार कशामुळं. माझ्या पायातल्या कणामुळं. मग तुमच्या पायातल्या मातीच्या कणामुळं अहिल्याचा उद्धार होतोय. इतकी तुमच्या पायावरच्या कणात ताकद येतं. पायात किती ताकद. चरण सेवा अखंडित. म्हणून मला पायाची सेवा पाहिजे. आज 8व्या अवतारात भांडणं लागले भरतबुवा. किती झाले 15 मिनटं 5 मिनटं बाकी येतं. भांडणं लागले भांडणं. कारण तुम्हाला नंतर मनोगत व्यक्त करायला 10 मिनटं लागतील ना. एवढी मोठी माणसं आलीत सगळी तुमच्याकरता. 8व्या अवतारात भांडणं लागली. भांडणं इतकी विकोपाला गेली. एवढी विकोपाला गेली की बघता सोय नाही. काय करावं. भांडणं मिटवायला पाठिले विदुर काकानं. राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर काका. हो 1 नंबरचा डॉन कृष्ण होते राजकारणात. कृष्णासारखा राजकारण करणारा पृथ्वीवर जितके देश एकाही देशात डॉन नाही. 1 नंबरचा डॉन कृष्ण. 2 नंबरचे डॉन विदुर. 3 नंबरचे डॉन कनक. 4 नंबरचे डॉन चाणक्य. आणि 5 नंबरचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यानंतर 6वा डॉन आला नाही, येणार नाही आणि बाळू जिवंत येतोपर्यंत नाही बी. विठाला विठाला या विदुर काकानी 2 नंबरच्या डॉननी सांगितलं भांडण मिटवायला मोठ्याकडे जा. भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे गेले. दुर्योधनाला थोडंसं दुःख वाटलं. पायापाशी बसला नाही. उशाला बसला. अर्जुन उशिरा गेले. भगवंताच्या पायापाशी न बसता, पायापसल्या अंथरुणावर न बसता अंथरुणाच्या खाली पायापाशी बसला. कोण. अर्जुन. पायाचं स्तवन करीत. भगवंताला जाग आली. देव कुठं झोपत असतो का. देव झोपला कधी समजायचा. ज्याच्या कपाळाला रुपया लावला, शेणाचा गोळा ठुला, 2-4 उदबत्त्या लावल्या आणि 5-6 म्हाताऱ्या रडायला बसल्या की असं समजायचं देव याच्यासाठी झोपला. जाग्या माणसांसाठी देव झोपलेला नाही. एका जणाला विचारलं घंटा काऊन वाजितेत. देवाला जर धुंदीत असेल तर त्याला सांगायचं मी आलो. त्याला धुंदत नसते रे धुंद्या. त्याला कशाची धुंदे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला सर्वत्र तो व्यापला. आणि त्याला कशाची धुंद आली. तू कशाला त्याला उठी. तू घंटा नाद एक असा नाद असतो चांगल्या प्रकारच्या वताऱ्याने वतवलेली घंटा, चांगल्या प्रकारच्या वताऱ्याने बनवलेला टाळ घुळघुळा वाजती. हो अजून बी काही काही टाळ असे खटालच वाजते. कारण त्याच्यात कासं किती टाकावा, त्याच्यात पितळ किती टाकावा ही ज्याला मात्रा कळती का त्यानं केलेला टाळच असा गुळगुळ वाजतो. घंटा बघा असा घंटा नाद दिल्याच्या नव्हतं. घंटम भय व्यापी छंद पराभय जायंते अर्जव हृदयम शांती. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संत शिरोमणी नामदेवराय
यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. उद्याचा कालाच आहे ना. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर आहे. मागच्यांनी ज्या परंपरा चालवल्या त्या परंपरा आम्ही सुद्धा चालवायच्यात. कण्या खाल्ल्या असतील, आंबाड्या खाल्ल्या असतील, घुगऱ्या खाल्ल्या असतील, पायी कीर्तनं केली असतील, कपडे व्यवस्थित नसतील, खाण्यासाठी चांगलं नसेल, परिस्थिती नाजूक असेल, पण त्याही परिस्थितीत संप्रदायातल्या मर्मज्ञ बुजुर्ग लोकांनी परंपरा मोडल्या नाही. काल परवा आम्ही टपराच्या गाडीत बसणाऱ्या नालायकांनी परंपरा मोडायच्या नाही. विठाला विठाला म्हणून प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर आहे. तो संत शिरोमणी नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. भगवान, माझी तुमच्याकडे मागणी आहे. मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. ठीक आहे. पुन्हा वास द्यावा पंढरीचा. मला पंढरपुरात राहण्यासाठी वास्तव्य तिथं ठिकाण पंढरपुरात पाहिजे. पुन्हा सदा संग हरिदासाचा. ठीक आहे नामदेवराय, माझ्या पायाची सेवा तुम्हाला देऊन टाकतो. वास्तव्य पंढरपुरात देतो, संतांची संगती देतो. मला असं वाटतं या तिन्ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी शरीर माणसाचं गरजेचं आहे. मानवी देह गरजेचा आहे. आणि मानवी देह आला की पंथ आला, जात आली, वर्ण वगैरे आले. नेमकं काय? नामदेवराय म्हणतात, देवा मला कसल्याही पंथाच्या जातीच्या विळख्यात घालू नकोस. जन्म हो का भलते याती. मला कोण्याही जातीत जन्माला घाल, मात्र मला हरिभक्त कर. मोठं होण्यासाठी आणि चांगलं होण्यासाठी जातीचा तिळ मात्र संबंध नाहीये. कारण या भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. या परम पावन देशामध्ये प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत, प्रत्येक जातीत नालायक माणसं आहेत, प्रत्येक जातीत बुजदिल माणसं आहेत, आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून जातीचा काही संबंध नाही. वारकरी संप्रदायात तर मुळीच नाही. याता याती धर्म निर्णय तो आईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कुठलाही कुळ असू द्या. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ, 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 त्याचे पायी माझे. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई नमूद करतात, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पण तो कोण असला पाहिजे? तो वारकरी. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री.
कोण्याही जातीतला असो, वारकरी असेल, जनाबाई म्हणतात त्याचे पाय माझ्या डोक्यावर. काय जातीचा संबंध नाही. सगळ्या जातीत माणसं चांगले जन्माला आले. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नाविजान. काय ताकद. कबीर मोमिनाच्या कुळात, पानं ऐकणाऱ्याच्या कुळात कबीर जन्माला आले. पण त्या कबीराने भजन म्हणता म्हणता विणलेला कपडा विकल्याच्या नंतर हजारो बाऱ्या धुतला तरी त्याच्या धाग्यातून राम राम निघत होत. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. मुसलमानानं इंडलेला सेला तो भजन म्हणत होता. आजही भजन म्हणणारे इतकाल तंबाखू खातेत आणि बसायला टाकलेली चांगली घोंगडी पुन्हा गरजा घोंगडी खाली टाकते. यायला चंद्रभागेत टाकून वरून जेसीबी घातली तरी उद्धार नाही. काय उद्धार नाही त्यांचा. काय करायचा जातीचा संबंध. आपल्या पोरापोरींचे लग्न लावण्यापुरती जात असावी, व्यवहारा करता जातीचा संबंध नाही. तुम्ही म्हणताल तुला मुसलमान लयच आवडतीत का, असं इकून बोट घालतीत काही काही माणसं. बोकाड का तुटत नाही बोट घालायला कोणाला. केळी कोण लावतंय? शेतकरी. बहुतांश शेतकरी कोण येतं? हिंदूचे माणसं. केळी कोण पिकवतंय? हिंदू. इकतेत कोण? सतारभाई, आन्सरभाई, चाऊसमिया हे इकतेत. चला काका, काल महाशिवरात्री झाली. महाशिवरात्रीला सगळ्यांनी उपवासाला केळी खाल्ल्या का नाही? एखाद्या केळीत आन्सरभाई निघला का? सतारभाई निघला का? काय घेणे आपल्याला त्या जातीशी? आपला धर्म उंच नेण्यासाठी आपण प्रयत्न करायचे, बाकीच्या काशा काढायच्यात नाही. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या धर्मात लोक किती नालायक येतो, या नालायकांना दुरुस्त करायचं. हो. आणि आपला धर्म उंच न्यायचा. झाला मग तू कॅनल मध्ये उडी आणतो का? अरे त्याला एवढ्या टन ऊस झालाय, त्यानं कुठली खतं घातली तू त्याच्यापेक्षा जास्त घाल आणि तुझा ॲव्हरेज वाढव. आपला धर्म वरी नेण्यासाठी आपण प्रयत्न करायचं, बाकीच्या काय नाही. नामदेवराय म्हणले देवा मला जातीच्या चौकटीत अडवू नको. आणि जी जी जातीच्या चौकटीत अडकली का ती शिवाराच्या बाहेर गेलीच नाही. जी जातीच्या चौकटीत अडकली भरत बुवा ती चौकटीच्या बाहेर गेलीच नाही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जातीच्या चौकटीत न अडकलेला राजा. म्हणून महासत्ता असणारा देश अमेरिका आणि जपान, त्या देशामध्ये त्या राजाचे पुतळे आहेत. तिथं उगवता सूर्य म्हणून त्या राजाला पदवी का? जातीच्या चौकटीत न अडकलेला राजा. सगळ्या जातींना आपलंसं घेऊन चालणारा राजा हा चौकटीत. जे जे चौकटीत अडकले का, मी अमक्या जातीचा महाराज आहे, बस तिथं चुली फुकीत विठाला विठाला. म्हणून जन्म हो का भलते याती. देवा मला कोण्याही जातीत जन्माला घाल, पण मात्र मला हरिभक्त कर. मला हरिभक्त, मला वारकरी कर. नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती. काय काय द्यावे पुढता पुढती? देवा तुमच्या पायाची सेवा द्या पुढता पुढती, पंढरपुरात जागा द्या पुढता पुढती, संतांची संगती द्या पुढता पुढती, हरिभक्ती द्या पुढता पुढती. याच्या व्यतिरिक्त मला काही नकोय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला, मला वाटते वर्धापन दिनानिमित्त ना हा 3 दिवसीय नामस्मरण सोहळा, अन्नदान सोहळा आदरणीय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी वयामध्ये गोड अशी उंच भरारी ज्यांनी घेतली. सर्वत्र जिथं जिथं मोठी मोठी सप्ता, मोठा आणि लहान मी म्हणणार नाही, कारण सप्त्याला मोठा आणि लहान म्हणत असतील ते नालायक असतील. कारण एखाद्यानं पैशाच्या बळावर 10-5 एकरचा मंडप घातला असेल, तो ज्याचा त्याचा हे झाला. पण सप्त्यात 10 जरी माणसं असले, 2 असले, विना चालू असेल, पहारा येण्याचा पहारा असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, तुमचं विष्णू सहस्रनाम असेल, गाथ्याचं भजन असेल, तर तो सप्ताच म्हणायचा असतो. त्याचा काही विषय नाही. एका माणसाला 14 दारूचे दुकान, त्यानं सप्ता मोठा केला.
सगळे महाराज म्हणले कायच मोठा सप्ताह. अरे त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्यात हा, आणि त्याचं तुम्ही वर्णन करता. तुमची बायको मरण, बाहेरचं खावं लागन सुमळे आहोत. विठाला विठाला ह्या सप्त्याला मी निश्चित मोठं म्हणीनच. तुम्ही म्हणताल माऊलीनं बलिलं म्हणून का? अद्याप नाही, मुळीच नाही. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणालाच सोंबाळीत नाही. कारण पंढरपुरातल्या मालकांना असा बारीक सपाईप मला पैशाचा दिलाय म्हणून 4-2 हजार कोणी खिशात घातले म्हणजे एखाद्या हलकटाच्या मी आंड्रवेली धुणारा नाही. काही गरज नाही. बल्लं तर बल्लं, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. राग येऊ देऊ नका माऊली. हो, मी वास्तव वर्णन करणारा माणूस. वारकरी संप्रदायात एक चांगल्या प्रकारचं नाविन्य कमवून कमी वयामध्ये उंच गरुड झेप घेऊन माझ्या विटेवरच्या मालकाचं गोड असं सुंदरसं मंदिर आणि ज्यांच्यामुळं माणसं माणसं म्हणून जगतात अशा ज्ञानोबराय तुकोबरायचं अधिष्ठान हे सुंदरसं माऊली पठाडे तुम्ही केलेलं आहे. म्हणून तुमच्या या कार्याला गिरगावकराचा त्रिवार प्रणाम. विठाला विठाला. संप्रदायामध्ये सुंदरशी अशी तुम्ही वास्तू उभारली. याच्याकरता एका माणसानं सांगितलं आमचा 9 कोटीचा पोल्ट्री फार्म आहे. म्हणलं मग आम्हाला कशाला सांगायला, संन्याशाला लुगडं कशाला द्यायला, त्याला बायकोच नाही लुगडं देतो कशाला. नाही म्हणले पैठणी घेऊन जा. त्यानं लग्नच नाही केलं, काय करायची संन्याशाला पैठणी. तू 6 कोटीचा पोल्ट्री फार्म, पण आम्हाला गरज नाही ना. उलटा तिथून आम्ही चाललो, आम्हाला वास आलाय. तोंडाला उपरणं काय कामाचं आहे का नाही. आपण ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं भाकरी खातो, ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, त्या संप्रदायाचं नाव उंचावा असं दिव्य असं तेजस्वी मंदिर तुम्ही माऊली पठाडे केलंय. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला. आणि भरत बुवा ठराविक लोकांना जमते. एका बाईचा नवरा हप्त्याला 5 हजाराचा किराणा आणत होता, पण तिला भजे तळता आलेत नाही. तिनं कवा बी बोंडत तळले. भज्यात आणि बोंडात फरक असतोय. तोंडात टाकल्या टाकल्या इगरते ते भजे, आणि कौरक चागळा मृदुंगाच्या गटावानी फुटतच नाहीत ते बोंड. त्याला येतच नव्हतं ना. गण नवरा श्रीमंत पण सुगरण नाही ना. तसं एखाद्यालाच देव सुगरणपणा देतोय, ते तुम्हाला द्यालाय. विठाला विठाला विठाला. मृदंगाचार्य भरत महाराज महाराष्ट्रातली बुलंद तोफ आहे, ते सुद्धा आहेत. माऊली महाराज कोटोळे असतील, या परिसरातले आमचे वकीलदास वकील साहेब संप्रदायातले, आमचे भूम परांड्यातले महाराज, आमचे आदरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध वारकरी संप्रदायातल्या परिसरातलं रत्न आमचे शर्मा बाबा, ते सुद्धा आहेत. आमच्या भागातले आमचे सोजे महाराज, महाराज नाव माहीत नाही, मार्कड महाराज आहेत, हरिभक्तीपरायण मार्कड महाराज, श्यामसुंदर महाराज ढवळे आणि बरीच महाराज मंडळी आहेत. एखाद्याचं नाव विसरलं माफ करा. हो, आप्पा महाराज आहेत. संक्रांतीच्या दिवशी भारीची साडी बायकोला घ्या, ते तुमचं नाव घेईलच, मॅच घ्यावा असं काही मान नाही. विठाला विठाला तुम्हाला सांगू का, मी नाव घेईन पण भाकरी देणार नाही. ती नाव बी घेतीन, जीव बी घाली. ती बायको नाव बी घेती संक्रांतीला आणि जीव बी घाली. ती मी नुसता नावच घेईन, तुम्हाला जेवायला बाहेर जावं लागेल. त्याच्यामुळं तिलाच भारीची साडी आणा. आमचे गायनातले सदानंद गुरुजी, जसा माणूस दिसायला तसाच गाला बी आहे. क्या बात. अगदी अगदी गोड. पण ते प्रमाणाचा बादशाह. हो, मला मराठवाड्यात फक्त 90 लोक सापडले. असे हजारो असतील, पण मा तोंड नसन पुरलं, त्याला मी काय करू. मला सापडे नसतील, आमचं नशीब फुटकं. मला 90 लोक सापडे. त्या 9 मध्ये एखादं उदाहरण सांगत असताना त्याला प्रमाण दिलं नाही असा एक महात्मा म्हणजे उतरेश्वर महाराज. असं ठासून प्रमाण ठासून. माजलगाव तालुक्यामध्ये सुभाष महाराज होगे, मी काल 15,000 लोक आहेत नाव घेतलं त्यांचं. ते नव्हते तरी घेतलं, आजही ते इथं नाहीत. विठाला विठाला विठाला. सगळे
सगळीच महाराज मंडळी तुळशीवाल्या ताई आदी करून सर्वांना मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन सर्वांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आता मी माझ्या अभंगावर येतो. माऊली महाराज तुम्ही बसता का पुढं का उभंच राहता? बरं बसले असते हे तर चांगलं झालं असतं. हाय राहू द्याचं उभं. बर 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 विठाला विठाला हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. मागणं हा साधूचा धर्म नाही. संप्रदायात मागणं हा धर्म नाही. या नियमामध्ये 100%ला 100% नापास. आतापर्यंत या नियमात पास असणारा माणूस मला महाराष्ट्रात एकही सापडलेला नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन. लोकांचं हिचकिनारे भेटले असे खूप पाहिले कुंटाला न. स्वतः कीर्तनात असं हिचकायचं की स्वतः तुकाराम महाराजाचा चुलताच अरे खाला बसल्या 14 भाकरी हानतू सुंबळ्या. हे तू या मेहुनीन केल्यात का? जिथं कीर्तन केलं तिथं बुक्का पण लावून घ्यायचा नाही. तू तर टप्पू बाजरीच्या भाकरी हाणायला जगभर आमटी हानी तू. पुन्हा चुरू चुरू पुन्हा शिपीची आमटी हाण तू. मला काय माहित नाही. मी बोर्ड पाहिला इथं. मला उतरेश्वर बुवानं सांगितलं इकडं शिपीची आमटी. मी म्हणलं नदीतल्या कुटीत का काय? पण ते म्हणले काय टाकतात मलाही माहित नाही. पण आज ती तुमच्याकडे प्रसिद्ध. कसा बसल बसू शकत नाही. स्वप्नी जयाचे अर्थ जोडे माते व्याभिचाराचे कोढे. साधूला पैशाचं स्वप्न पडलं की आईशी संसार केले इतकं पाप लागतंय. सांगा बरं कोण बसतो कंबर बांधणार आहे याच्यात? विठाला विठाला उगा आपलं खवडे काढायचे धंदे ठुले काय काय ना. आपण बसत नाही त्याच्यात. आम्ही जर याच्यात बसलो असतो तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या बाजूला आमचे मंदिर झाले असते. 500-500 एकरच्या प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या बापान पोरायला. त्याच्या पोरायला बाप माहित नाही कोण्या दिवशी मेला. ते आम्हाला विचारतात दादा कोण दिवशी मेले. 500 एकर जमीन बापान तू ह्या कमिली आणि तू आम्हाला विचारतो का बाबा कधी मेले. मारुतीच्या मंदिराला 5 एकर दिनं मीच घालतो त्या बापाचं श्राद्ध. आपण काया चौकटीत बसत नाहीत. आपण स्वार्थापोटी मेलत. जगाच्या कल्याणाकरता जीवन झिजवलं म्हणून यांचे मंदिर आहेत. बसतच नाहीत आपण चौकटीत. ज्यांचा अभंग घेतला ती चौकटीत आहेत. मागणं हा साधूचा धर्म नाही. मग इथं तर मागितलंय. साधू मागतच नाही आणि तेच संत मागतात ज्यांचं देवावर कर्ज आहे. देवावर ज्यांचं कर्ज आहे तीच माणसं देवाला मागतात. तुम्हाला एक सांगू का? वैकुंठातला मालक जर मृत्यू लोकात प्रसिद्ध केला असेल तर ते एकमेव ती फक्त संत आहेत. मोचिया भावे तुझा देव पाना. मोचिया भावे तुझा देव पाना. देवा विसरू ना राहिलासे राहिलासे. देवा विसरू ना राहिलासे. मोचिया मृत्यू लोकात जर तुला देवपण आला असेल तर महाराज सांगतात आमच्यामुळं आलं. म्हणजे मायामुळं नाही बरं. हे काव्य ज्यांचं आहे त्यांच्यामुळं. महाराज म्हणले आमच्यामुळं तुला देवपण आहे. नाही तर कोणती खोळ पांघरून बसला होता वैकुंठात. काय त्या खोळीचं नाव? आता इथं कोण्या रूपात आहे आपल्याकडं? सगुण आणि निर्गुण 2 खोळी. त्याच्यातली एक खोळ तिथं पांघरून बसलेला जगाचा बाप. ती खोळ जर तशीच ठुली असती ती संतांनी खोळ काढून टाकली भरत बुवा आणि म्हणून इथं जग प्रसिद्ध जगाचा मालक झाला.
हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर संतांचं. याच्या पलीकडे सांगू का? 16,108 बायका, प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली. 16,108 गुणिले 3 बरोबर 48,324. प्रत्येकीला 10 मुलं, 1,61,081. नातू मिळून 56 कोटी यादव. 56 कोटी सगळे मिळून लेकरं. एवढं वैभव, एवढं वैभव, सगळं असतानाही सुख नाही. ते सुखही जरी कोणी दिलं असेल तर ते संतांनी दिले. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा. अरे त्याचे मनावने सेवा. करी त्याचे मनावने सेवा. करी त्याचे मनावने सेवा. संताचे सुख झाले या देवा. संताचे सुख झाले या देवा. मनवोनी सेवा. मनवोनी सेवा. संताचे सुख झाले या देवा. संताचे सुख झाले या देवा. मनवोनी सेवा. संतांचे सुख झाले देवा. इतकंच बघायचं आपल्याला पूर्वार्थ. देव सेवा करतो हे नाही इचकायचं आपण. संतांचे सुख झाले या देवा. विटेवरच्या मालकाला संतांचं सुख आहे. किती कर्ज असेल मला सांगा बरं ते. या सुखा कारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 16,108 बायका तरी सुख नाही. आपल्या बायकासारख्या असतील का? पाहती कवाडाकडं चलती भिताडाकडं. लक्ष्मी एक पत्नी, अख्खं जग जिच्यासाठी बेजार आहे ती त्याची एक धर्मपत्नी. 16,108 पैकी एक तर इतकी शर्मा बाबा श्रीमंत होती. लक्ष्मी तिच्या पुढे चिल्लर आहे. इतकी श्रीमंत एक बायको, फक्त दिसायला चांगली नव्हती. मग जीचा बाप लय मोठा हुंडा देतो का? मग ती तशी करावंच लागती. हो. तुला गठोड पाहिजे आणि पोरगी सुंदर पाहिजे, बसायची जागा हाणायला पाहिजे. रूम नेन 2 महिने उभ्यानच खाय. मग तिच्या बापान काका मोधळे चेअरमन मनी द्याल तर मनी, तो श्रीमंतक नावाचं मनी. तो 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता रोजचं. 26,666 तोळे 8 मासे. याचा एक भार गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 74 किलो. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देणारा मनी रोजचं देत होता, रोजचं. आणि ही त्याची एक बायको. एकही पुन्हा मालकाच्या पुढे जात नव्हतं. आपल्या बायका तर माहेरातून भैमुगाच्या शेंगा आणल्या. आणि एकादशीच्या दिवशी ते म्हणला शेंगारी काय छान झाल्यात, तुमच्या बाप जन्मी अशा भेटतात का? अरे बापरे, शेंगदाणेच बाहेर आले. शेंगदाण्यासोबत रक्त पण बाहेर आलं तोंडातलं. कशा असं त्यात बघा ना. असं बोलत असतात मालकाला. आणि कशाला संक्रांतीच्या दिवशी सुगडे घेऊन. साध्या शेवया आणल्या. तुमच्याकडे लांबटे म्हणतात का शेवया? शेवया ते गुढीपाड्याच दिवशी सकाळी शेवयाचा भात करतात. आमच्याकडे तुमच्याकडे काय करतात काय माहिती. एकाच्या दारातून महाराज आहेत का काय म्हणलं? हो या 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 बोललं मला. महाराज आज कस काय घरी? आणि म्हणलं कीर्तन नसल्यावर कापाळा टेपट्याला जाऊ का? या 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 शेवयाचा भात केलाय. गावरान तूप होतं, दूध होतं. शेवयाचा भात तूप आणि दूध असलं तरच खावा, नाही तर चिखल खावा पण भात नाही खावा. तुम्ही घरचंच खाता त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे कसं खात असते. तर मग ते असं गावरान तूप हे मला काय कुठला आजार गिजार नसल्यामुळं सगळं खातो. सगळं म्हणजे फक्त माळे गळ्यात याचा ध्यानात यायला फक्त भोकाडच पाहिजे पाय घालायला. आणि मग
लोकांचं फुकट खायचं म्हणल्यावर नाव तर घ्यावंच लागेल ना. काय शेवा आहे आता रामभाऊ, काय तुमच्या सेवा, काय ना का त्याचं वर्णन करू. त्याच्या माईला काय येत नाही. अरे बापरे, पाडव्याच्या दिवशी तिची माय फुकली न. मी आणलं बाई, त्याच्या माईला शेवा येत नाहीत, पण त्याच्या माईला पोरग झाल्यामुळं तुला नवरा भेटला ना. हा, नाही तर तुला हिमालयात जावं लागलं असतं भगवी साडी नेसून जय बम बम बोले बोलायला, आहे का नाही. इतकं तर आलं ना त्याच्या माईला, तू यासाठी नवरा करून ठेवला, इतकं तर येतंय ना, आहे का नाही. लाज वाटायला पाहिजे. नवऱ्याच्या माईला नावजी बाईट होती का, तिच्या मुंडक्यात कवा भिताड पडेल काय सांगता येत नाही. गळ्यात शपथ, मी कीर्तनात बोलायलो, खोटं कशाला बोलू. हो, मालकाच्या माईची चेष्टा करायची नाही, मालकाच्या बापाची चेष्टा करायची नाही. आणि मालकाला तर पंढरपुरातला मालकच समजायचं. कोणताच उपास धरू नका, सगळे उपास तुमच्या पायावर. विठाला विठाला एवढं वैभव असून सुख नाही मालकाला पंढरपुरातल्या. कोणी दिलं सुख? या संतांनी. या सगळ्या गोष्टीचं कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि कर्ज असल्यावर मागणं काय नवलाची गोष्ट आहे? काय नवलाची गोष्ट आहे मागणं? यायचं त्याच्याकडे. चरण सेवा अखंडित. विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामदेव आहे एक काम करतो ना, तुम्हाला राहण्यासाठी घर नाही, बंगला देऊ का? आगावपणा करू नका देवा, जितकं मागितलं तितकं द्या ना. आम्ही झोपड्यात राहतो का झाडाखाली झोपतो का पत्राचं घर आहे का महाल आहे, याच्याहून तुम्हाला काही संबंध नाही. फक्त आम्ही जेवढं मागतो तितकंच द्या. विटेवरच्या मालकाने नामदेवराला सांगितलं, नामदेवराय मी देव येऊ, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, माझ्या सत्तेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही, वेद बोलत नाही, ही सगळी सृष्टी माझ्या ताब्यात आहे ना, तुम्ही मला समजायले काय? नामदेवराय म्हणतात, तुम्हाला मोठं समजितो म्हणूनच आम्ही तुमचं भजन करतो, फक्त आम्ही मागितलं तितकंच द्या, तुमच्या मनानं काहीही देऊ नका. घर नाही तुम्हाला राहण्यासाठी, नसू द्या ना, आम्हाला नसू द्या. आम्ही जर कुठं तक्रार केली की आम्ही देवाचं भजन करतो पण देव आम्हाला घर देत नाही, अशी जर आम्ही तक्रार केली तर आमच्या गालात मारा. पण आम्ही तुम्हाला मागत नाहीत, कुठं तक्रार केली नाही ना देवा, आहे त्या परिस्थितीत आम्ही तुमचं भजन करतो ना 2 टाइम. तुम्ही आम्हाला कशाला घराच्या बाबतीत बोलता? काहीच नको आहे आम्हाला घर, फक्त एकच देऊन टाका, तुमच्या पायाची सेवा द्या. विटेवरच्या मालकानं सांगितलं, ठीक आहे बाबा, पायाची सेवा देऊन टाकतो, पण या पायात फायदा काय? ते नामदेवराय होते, गिरगावकर थोडाच. नामदेवरायानं सांगितलं, देवा तुमच्या शरीरावर, तुमच्या पूर्ण अखंड या गाभ्यावर काय काय फायदा आहे, काय काय तत्व आहे ते तुमची तुम्हाला माहीत नसेल, पण आम्हाला माहिती आहे. देवा तुझ्या नावाचा महिमा तुला माहीत नसेल, देवा तुझ्या रूपाचा महिमा तुला माहीत नसेल, देवा तुझ्या पायाचा महिमा तुला माहीत नसेल, पण आम्हाला माहिती आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. किती देवा तुमच्या नामात मोठं तत्व आहे. माणसाचा उद्धार होईल नवल नाही, वानरांचा उद्धार होईल नवल नाही. वानर शाकाहारी येतं, शाकाहारी येत वानर, त्यांचा उद्धार होईल नवल नाही. रावणाच्या लंकेत अशी काही एक जात होती राक्षसाच्या कुळात, ती मांस खात नव्हती, ती आस्ती खात होती. भक्षन्ति अस्तिं भयन्ति ताना मृगं भवाति ति जायं कृतो निशाचरो भय व्याप्ति सुधाया तृणभया भय सकल स्थिता. भक्षन्ति अस्ति नन्ति अंजना निशाचरो भय जायन्ति दो अपंपदीयानि निरंजनो अपंपदीयानि निरंजनो अपंपदीयानि. धेनुरति भय सकल स्थिता तिथि वृक्ष भयति ति जायन्ति तो अस्थिर पंजरानि सकल स्थिता यति हिंसाचारो जैवत्तिता प्रतिर्वासा भय सकल स्थितो व्याळा भया भय संगस्तुति व्याळा भया भय संगस्तुति व्याळा भया नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? अस्थि खात होते. चर्मन्नैव भय जायन्तिता पंजरानि भय सकल स्थिता अस्थिर रुधिरोति जायत्तिता प्रियो संगा भय अस्थिर जनो. मज्जा, तंतू, त्वचा, मांस हे सगळं फेकून द्यायचे आणि ते अस्थि म्हणजे हाडच खायचे.
किती दिवस उकळल्यावर हार्ड सीझन तुम्हाला माहिती हो म्हणल्यावर पुन्हा हे म्हणून कवा सीझन तर चालू माणूस आहे. शिजू शकतं का असती? नाही शिजू शकत. पण शर्मा बाबा रावणाच्या लंकेत अशी काही राक्षस होते, आस्ती गिळल्याच्या नंतर त्यांचा जठराग्नी एवढा तेजस्वी होता की आस्ती पचवायची ताकद. किती पापी असतील ते हलकट. त्याच्यापैकी एकाचं नाव सांगतो. 24 होते, मला सापडले कालच्या लॉकडाऊनमध्ये, घरी नव्हते आले. अगोदर तर 3च माहीत होते, आता 24 माहीत झाले. त्याच्यातला एक होता कालनेमी. कालनेमीला खोटा महाराज केलतं. तेव्हा जेवढ्या जेवढ्या तुळशीच्या माळ्या घातल्या तेवढे मणी फुटत होते. मग शाडूच्या मातीचे मणी केलते. वैकुंठवाशी हिंगोली जिल्ह्यातलं पुराणातलं रत्न माधव महाराज मगर सांगायचे. मातीचे मणी केले, त्याला कलर लावला आणि त्याच्या गळ्यात कुठल्याच झाडाचा मणी टिकत नव्हता. तुळशीचा तर लांब सोडून द्या, इतकं हलकट. पण ते सुद्धा मुक्त केले. कशानं? नामानं. देवा तुमचं नाव इतकं चांगलं. रूपाची ताकद पाहता श्रीमुख गोविंदाचे, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, ही तुमच्या रूपात ताकद आहे. पाहिली या वेध लावी बैशीजीवी जडोनी. अनंत जन्मीचे विसरला दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरला दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, तुझे मुख पांडुरंगा. सुख झाले ओ साजनी. कोण म्हणतंय? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञानियांचे राजे. भाषा 56 येत होत्या. 2-2, 3-3 भाषा येणारे नीट बोलणत. आमच्या इथले एक जण मुंबईला, आम्ही सोबतच शिकलो 7वी लोक. ते पुढे गेलं आणि मी तिथंच राहिलो. ते पार्टीत नोकरीला लागलं मुंबईला. 72,000 पगार आहे त्याला. दर महिन्याला 71,000ची पेत आहे. ते वरचे 1000 काऊन त्याला काढता येत नाही म्हणून प्यावं लागतं, पेता येत नाही. ते खात्यावर ठेवावं लागतं तिथं. आणि ते गावाकडे आले म्हणून ते गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. अरे मी म्हणलो कशाचं खावा काही कळत ना. हे इंग्रजी भाषा आहे. अरे मी म्हणलं रावश्या, तू मी मसुबाच्या डावाला संगत पाणी पिलोत ना रे. आणि तू 72,000 पगार कमवायला तर इतका उच दाढानं बोलायला तुझ्यासारखी मी शेदडीशी अवताल झुपीन. हे खेड्यात दिवाळीला आल्यावर गावातल्या गरीब लोकांना नीट बोलत नाहीत. 56 भाषा येत होत्या ज्ञानोबरायला. एवढी मोठी विद्वत्ता, विद्वत्तेचं टोक संपत आहे. सागराची उपमा दिली. पण ते ज्ञानोबराय सुद्धा म्हणले ते रूप पाहिल्यावर सुख वाटतंय. हो, इतकी त्या रूपात ताकद आहे. कोण सांगायलंय? नामदेवराय देवाला सूचना करायला. आणि देवा तुमच्या पायाची ताकद तर इतकी मोठी सुख, इतकी ताकद आहे. तुझे पाये सुख, तुझे पाय सर्व आहे. सर्व हा संख्यावाचक शब्द नाही. लाख, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, पल्लभास, पलास्ती, आस्तूर, कुमुदिनी, खनी, विन्मखा, खनिभाश्व, खनाश्व, लंघ, शाश्वती, शाश्वखनी, आर्धुगता. काय काय म्हणलं पुन्हा एकदा म्हणा बरं. तुम्हाला इतकं जमल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल ना इटा उचलायला. तुम्हाला जमत नाही तेच बरं आहे. एकावर 18 शून्य दिल्यावर काय म्हणते? एकावर 18 शून्य दिल्यावर इथून सुरुवात होईल तुमची.
पुढचं तर गेलं तुमच्या तळ्याच्या पलीकडून विठाला तुझे पायी सुख सर्व आहे. संख्या प्रणमुच्छते नाम सत्यम वसंती वासा ब्रह्मा भयज्जायते संख्याम नैव स्थिती. सत्य लोकाचा मालक विधाता ब्रह्मदेव यानं या सुखाची संख्यात लिहिली नाही. किती सुख, एवढं सुख, तुझे पायी सुख सर्व आहे. हे देवा तुमच्या पायातली ताकद आहे, म्हणून मला चरणाची सेवा द्या. भगवान म्हणले नामदेवा काय बोलताव. एखादा म्हणत असेल माझ्या पायात सुख आहे म्हणजे काय, पण अनुभव कोणाला याचा साक्षात्कार झालाय का, कोणाला माझ्या पायाचा फायदा झालाय का. ऐका ऐका देवा ऐका, सांगतोय. नामदेवराय एक चरित्र देवाला सांगू लागले. भरत बुवा कृतात्रेतायुगात पंढरपुरातले मालक रामचंद्र होते. कृतात्रेतायुगात पंढरपुरात